नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी, विषय मराठी, कविता 19वी. तू झालास मूक समाजाचा नायक. कवी आहेत ज.वी. पवार. विद्यार्थी मित्रांनो, हे एक प्रसिद्ध कवी आहे, कादंबरीकार. 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीचे प्रमुख लेखक आहे. बलिदान ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. नाकेबंदी हा त्यांचा काव्यसंग्रह. वडवानल ही दीर्घ कविता आहे. उच्छवास, युगंधराचे अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखनसंग्रह प्रसिद्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केलेले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आलेले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यावर जो सत्याग्रह केला, त्याला 50 वर्ष उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता लिहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वहारा समाजामध्ये जागृती करून, परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचिताच्या पिढीला आत्मविश्वास दिला व त्यांना मानाने जगण्याचे बळ दिले. अशा या महानायकाच्या कर्तृत्वाचे महती या कवितेत कवीने वर्णन केलेले, तसेच 50 वर्षानंतरची परिस्थिती कथन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण कवितेचे वाचन करू. तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होते, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानाला उभे करावे तसे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळून गळून पडावी. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने वाहाव्यात. तुझ्या डरकाळीने आदरले आकाश, डळमडली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षानं अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचे पाणी, तेही आता थंड झाले. विद्यार्थी मित्रांनो, मूक म्हणजे अबोल, नायक म्हणजे नेते. मूक समाजाचा नायक. वर्णव्यवस्थेच्या या जोखडामध्ये जखडलेल्या पीडित समाजामध्ये जागृती आणण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, म्हणून त्यांना मूक समाजाचा नायक असे म्हटलेले आहे. वर्णव्यवस्थेच्या क्रूर दुष्ट चक्रात खितपत पडलेल्या, शोषित
व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा संग्राम केला. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला कवींनी कवितेतून अभिवादन केलेलं आहे. कवी म्हणतात, हे महानायका, तू शोषित वर्गासाठी लढा उभारलास तेव्हा काळोखाचे राज्य होते. दुःख, दैन्य, दारिद्र्य, सामाजिक असमता यांच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता. सतेज किरणांनी न्यायलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी तुला साथ दिली नाही. तू एकाकी होतास तरी डगमगला नाहीस. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस. नवविचारांच्या जागृतीचा मार्ग खाचखळग्याने भरलेला अतिशय खडतर असा होता. या खड्ड्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी तुझे स्वागत केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या या दैन्य दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या या मूक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचाराचा प्रकाश दाखवलेला आहे. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केलेली आहे. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना, अडचणीचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून या कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या त्यांनी मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित आणि शोषित समाजाला सन्मानाने जगायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे. कवितेचा भावार्थ बघू. तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होते. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले. वर्णव्यवस्थेच्या क्रूर अशा दुष्टचक्रामध्ये खितपत पडलेल्या शोषित पीडित जनतेमध्ये जागृती करण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा संग्राम केला. म्हणून कवी म्हणतात की हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होते. दुःख, दैन्य, दारिद्र्य, सामाजिक असमता यांच्या अंधाराने हा वर्ग ग्रासलेला होता. सतेज किरणांनी न्याहाळलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी साथ दिली नाही. तू एकाकी होतास. तू डगमगला नाहीस. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस आणि नवविचारांच्या जागृतीचा मार्ग खाचखळग्याने भरलेल्या अतिशय खडतर अशा या खड्ड्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी तुझे स्वागत केलेले. खाचखळगे म्हणजे खड्डे. सूर्यफूल, सुख समृद्धीचे प्रतीक. सूर्याच्या दिशेला कायम सुखे वळणारी फुले. मळवाट म्हणजे पारंपरिक रूढ झालेला मार्ग. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अडचणींना दूर करत या समाजामध्ये नवविचार जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. अशा बिकट परिस्थितीची तू
तमा बाळगली नाहीस. त्यावरही तू मात केलीस आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवला आहेस. आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेले अन्याय सहन करणाऱ्या सर्वहरा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस, नवचैतन्य आणलेस. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागा केलास. बहिष्कृत म्हणजे बाहेर टाकलेला, वर्णव्यवस्थेने सुख समृद्धी नाकारलेल्या, चांगल्या जिण्यापासून वंचित ठेवलेला असा हा समाज, तो म्हणजे बहिष्कृत. त्याला बाहेर ठेवणे किंवा वंचित ठेवणे. परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे परिस्थितीवर मात करणे. तू फुंकलेस रणशिंक अगाध ज्ञानाच्या बळावर आणि तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुंकलेस. तू तोडल्या गुलामाच्या पायातल्या बेड्या, अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास. आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या साखळ्या तू तोडून टाकल्यास आणि एखाद्या युद्धात आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. आणि चवदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केलेस. एखाद्या युद्धामध्ये सैनिकांना सज्ज करावे तसे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने वाहाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डळमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्षमय शब्द होते. हातातले सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात असा तुझा अनोखा संघर्ष होता. तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेलेली पृथ्वी डळमळू लागली आणि बघता बघता चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली. म्हणजे संघर्ष पेटला. जवान म्हणजे सैनिक, बेड्या म्हणजे साखळ्या, अगाध म्हणजे प्रचंड, संघर्ष म्हणजे लढा, संगिनी म्हणजे बंदूक, डरकाळी म्हणजे आरोळी, हादरणे म्हणजे थरथरणे, डळमळणे म्हणजे डळमळीत होणे. अशा पद्धतीने कवीने या महामानवाच्या कार्याचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्य फुलले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचे पाणी तेही आता थंड झालंय. या चवदार तळ्याच्या संग्रामाला आता 50 वर्ष उलटून गेलेली आहेत. कवी म्हणतात की या 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभवतो आहे. अजूनही ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी या संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघते. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळलेला आहे, पण चवदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसूसलेले आहे. शोषितांच्या परिस्थितीशी या ठिकाणी सांगड घातलेली आहे की शोषितांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, चांगली नाही. अशा पद्धतीने कवीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले आहे ते या ठिकाणी वर्णन केलेले आहे. धन्यवाद.